पळत जाते आणि तिथे तिला फुलपाखरांबरोबर खेळायचं असतं, निरनिराळ्या फुलं घ्यायची असतात, झाडावर चढायचं असतं, काय माळातून उड्या मारायच्या असतात असं. तर अशा पद्धतीचं तिला लागलेलं वेळ. आणि हे कशासाठी लिहिलं गेलं की निसर्गाची आवड असावी, निसर्ग समजला पाहिजे. आपण ज्या वेळेस स्वातंत्र्याचा विचार करतो ना, तो फक्त 15 ऑगस्टच्या दिवशी दिल्लीचा आणि मोठ्या मोठ्या क्रांतिकारकांचा विचार करतो, हे ठीक आहे. पण मुख्य म्हणजे आपल्याला आपलं गाव, आपलं शिवार, आपली माणसं, इथले माणसाचं मन समजले पाहिजे. माणसाला कुणालाच काय, पहिल्यांदा आपण कोण आहोत, कुठले आहोत हे समजल्याशिवाय इथं बसून दिल्लीच्या बाता करता येत नाही. असं कविता सांगतो बघा, ऐका. हे मुलींनो खूप छान आहे का. रानवेडी पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. डोंगराव भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामंदी डुल, अन चाईचा मोहर गळामंदी गळसर. आहो टंटनी फुलली तिच्या नाकामंदी फुली, अन बुरांडीची फुलं 3 केसात माळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, पोर माळावर खेळली अन वारा संग बोलली. उवड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला, पान साबरीच बोंड खाल लाल झालं तोंड. आहो हसता हसता मौगवताव लोळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली, गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नेटन. ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला, आली पाऊस पहाडी तवा गडदिक पळाली. पावसान भिजवली तरी उन्हात वाळली. डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. तर बघा अशा प्रकारची कविता तुमच्या पुस्तकामध्ये आहे. आणि तिचं शेवटचं एक कडवं राहिलेलं आहे, म्हणजे ते पुस्तकामध्ये घेतलं नाही. त्यांचं म्हणणं असं की ही कविता फक्त 3रीच्या मुलांना शुद्ध निसर्ग समजावा एवढ्यासाठी त्यांनी घेतली. पण माझा उद्देश मात्र वेगळा होता. शेवटच्या कडव्यामध्ये मी तो सांगतो की ते दुःख फक्त तो विषय फक्त त्या मुलीचा नाही, तर जे मातीपासून दरावले त्या सगळ्यांचा अर्थ. त्या अर्थानं आपण खेड्यामधले माणसं बरे आहोत, आपल्या शेताशी, आपल्या घराशी, आपल्या मातीशी, आई वडिलांशी, मुलांशी आपण संबंधित आहोत. पण कितीतरी लोक आपल्या मूळ माणूसपणापासून दुरस्त झालेले आहेत आणि ते वेगळ्याच मार्गाला लागले. त्या मातीची आठवण राहावी म्हणून ती कविता लिहिलेली. की बघ समजा आपण कामगार आहोत. काल मी सांगलीला गेलो होतो, एवढे सगळे लोक महाराष्ट्रातून तिथं आदिवासी माणसं जे जमा झाले त्यांचा 1000 लोकांचा ग्रुप आहे आणि तिथं ते आपल्या गावाची जागृती करतात. तिथून गावाकडून जे जे काही शिकून गेले ते तिथं ते करतात. तिथून प्रमुख पाहुणा म्हणून इथून मला बोलून घेतलं होतं. आणि या कवितेचा उद्देश असा आहे का आपण पोटा पाण्यानिमित्त, नोकरीनिमित्त कुठेही जाऊ, पण आपल्या गावाची, आपल्या शिवाराची, आपल्या शेतीची खूप आठवण राहिली पाहिजे. त्याच्यावरच सगळं काही चालतं. नाही तर आपण काय करतो, आता मुलं खूप शिकतील, लय मोठे होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, खोऱ्यानं पैसे कमवतील, विमानानं प्रवास करतील, पण तोपर्यंत जर मातीला आपण स्वातंत्र्य म्हणतो, मातृभूमी म्हणतो ना, आपण थोडक्यात विचार करा, आपली शेती, आपलं शेत म्हणजे ही आपली मातृभूमी आहे. ही माता, आई म्हणजे माती आणि माता, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या 2च गोष्टी महत्वाच्या आहेत की यालाच आपण विसरत चाललेलो आहे. हे आधुनिकतेचा परिणाम आहे हा.
तर ती शेवटची वेळ सांगतो, जास्त बोलायला लागलो ते बोलतच बसते. शेवटची वेळ अशी आहे की ती छोटी पोरगी मोठी होते, तिचं लग्न होतं आणि तिला दूर तिकडे शहरामध्ये दिलं जातं. बघा आतापर्यंतचं सगळं जीवन तिचं ह्या रानाशी, या शेताशी, डोंगराशी खेळण्यात गेलेलं आहे. तिथेच तिची मनोभूमिका तयार झालेली आहे. आणि अशा त्या मुलीला लग्न झाल्यावर ती शहरामध्ये असं दिलं जातं, तिचं नवरा गण 2-2 लाख पगार घेत असेल, पण तिला 5व्या मजल्यावर ठेवलेलं आहे. खाली उतरायची गरजच नाही, तिथंच तिला सगळं पुरवलं जाईल असं ज्यावेळेस होतो. आणि असा जो प्रकार होता हा सर्वात मोठा विरह, सर्वात मोठा प्रेमभंग असं मानलं जातं. कारण मातीपासून एकदा तुटला का माणूस सुधरत नाही लवकर. असं शेवटच्या ओळी, तिचं मन डोंगरात, तिला दिलं शहरात, आता गच्चीवर जाते, दूर डोंगर न्याहाळते, त्याचा आठव येऊन येतो हुंदका दाटून, त्याला हात जोडताना 2 आसवे गाळली, डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली. तर अशा प्रकारची ही कविता आहे. हे मुलांना थोडा वेळ शांत बसा.